नमस्कार सर्वांना, श्री येडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ आहे आपल्या ह्या देवपूजेच्या भांड्यांबद्दल. मला माहितीये तुम्हा सर्वांकडे ना माझ्यापेक्षाही खूप जास्त आणि छान छान भांडे असतील, पण माझ्याकडे कोणते भांडे आहेत आणि मी रोजच्या देवपूजेसाठी कोणते भांडे यूज करते हे मी आज तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे. तर मग चला पाहूयात. तर ही आहे ही ना रोजच्या देवपूजेसाठी वापरते मी ती उरळी आहे. याच्यामध्ये मी रोजचं देवांना स्नान घालते आणि हे ते स्नान घालायचं माझं भांड आहे. तर याच्याने मी दररोज देवांना स्नान घालते. तर ही उरळी ना माझ्या लग्नामध्ये मला आलेली होती, आपल्या रुखवतामध्ये जातात ना तशी ती आलेली होती. तर ही खरंच माझ्या खूप जवळची आहे, कारण ही मला माझ्या रुखवतामध्ये भेटलेली आहे. आणि आपल्या महिलांना, आपल्या बायकांना जे काही आपल्या माहेरवरून आलेलं असतं ते सर्व खूपच प्रिय असतं. तर ही एक उरळी आहे जी मी रोजच्या देवपूजेसाठी देवांना स्नान घालण्यासाठी वापरते. आणि हा तांब्या जो आहे हा दररोज मी सूर्यदेवांना अर्घ देण्यासाठी वापरते. तर हा तांब्या ही मी मध्यंतरी साधारण 2 वर्षापूर्वी घेतला होता आणि हा खास मी सूर्यदेवांना अर्घ देण्यासाठीच घेतलेला होता. आणि ही जी वेगवेगळी ताटं आहेत ही मी नंतर घेतलेली होती. हे जे ताट आहे हे मला माझ्या सासूबाईंनी घेतलेलं होतं. तर हे ताट मी दररोजच्या देवपूजेला ना देव वगैरे काढण्यासाठी वापरते. त्यानंतर जे देव स्नान घातले त्यानंतर धुतण्यासाठी मी हे ताट वापरते. आणि हे ताट ना मी धन्वंतरीच्या पूजेला घेतलेलं होतं. असं म्हणतात ना धन्वंतरीच्या पूजेला काहीतरी नवीन गोष्ट घ्यायला पाहिजे. तर धनत्रयोदशीला ना मी दरवर्षी एक अशी पितळेची गोष्ट घेत असते. तर ही गोष्ट मी तेव्हा घेतलेली होती. आणि खरंच हे ताट ना खूप खूप जास्त जड आहे पितळेचं. आणि त्यानंतर मागच्या धनत्रयोदशीला मी हे 2 ताटं घेतलेले होते. तर हे ताट बघा, हे ना आरतीसाठी आहे. आणि हे 2 जे निरंजन आहेत तेही याच्यात आरतीसाठी मी घेतलेले होते. आणि त्यानंतर हे जे मोराचं ताट आहे हे मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेलं होतं. हे जे मोराचं ताट आहे ना हे मी खास कुंकुम अर्चन करण्यासाठी घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आपण जे कुंचम वगैरे भरतो ते पण आपण याच्यामध्ये ठेवू शकतो व्यवस्थित, त्याच्यासाठी मी हे घेतलेलं होतं. तर खूपच जड आहे हे पण. आणि त्यानंतर रोजचा नैवेद्य वगैरे दाखवायला अशा माझ्याकडे काहीतरी छोट्या वाट्या आहेत, अशा छोट्या प्लेटा आहेत. तर या वाट्यांमध्ये, प्लेटांमध्ये ना मी दररोज नैवेद्य दाखवते किंवा पूजा अर्चना करायला नैवेद्य दाखवत असते. आणि ही बघा, ही जी कासवाचं निरंजन आहे हे मी जेव्हा आपले छान छान पूजा असतात ना तेव्हा मग मी हे कासवाचं निरंजन ना मी तुपाचा दिवा लावण्यासाठी यूज करते. हे कधी कधी हे किंवा कधी कधी हा कमळाचा दिवा आहे ना, तर हे निरंजन मी तुपाचा दिवा लावण्यासाठी वापरते. तर अशा या निरंजनांमुळे, अशा छान छान दिव्यांमुळे आपली पूजा ना एवढी सुंदर आणि छान दिसते ना. अशा या भांड्यांमुळेच आपल्या पूजेला खरं रूप येतं. आणि त्यानंतर हे बघा, हे मी मार्गशीर्ष महिन्यामध्ये ना कलश ठेवण्यासाठी हे कमळ घेतलेलं होतं. हे खूपच स्वस्तात घेतलेलं होतं मी, फक्त 40 रुपयाला. आणि हे प्लास्टिकचं आहे, त्याला फक्त हे कोटिंग जे आहे ते सिल्वरचं आहे, पण हे मला आवडलं होतं म्हणून मी घेतलं हे पूजेसाठी. आणि त्यानंतर आपण जे नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावतो तो हा अखंड दिवा आहे हा बघा. आणि हा दिवा ना अजिबात गळत नाही, काय नाही, भरपूर तेल याच्यामध्ये बसतं. आणि खूपच छान दिवा आहे हा, अजिबात गळत नाही. आणि हा बघा असा आहे तो. आणि त्यातून हे जेव्हा आपण हे झाकण लावतो ना तेव्हा ते छान छान खूप छान ब्लिंक करतं. तर असा एकंदरीत हा दिवा आहे. आणि त्यानंतर ही महादेवांच्या अभिषेकासाठी, जे रुद्राभिषेकाला आपल्याला ना गळती लागते ती गळती आहे ही. आणि तुम्ही माझ्या भरपूर पूजेमध्ये, रुद्राभिषेकामध्ये ही गळती पाहिली असेल. आणि याला ना अशा इथे नटबोल्ट पण आहे, जेणेकरून आपण हे लूज करू शकतो, आपल्याला पाहिजे तसे उकळून वगैरे ठेवू शकतो. अशा प्रकारे ही गळती आहे. तर ही साधारण मी ना 4 वर्षापूर्वी ही गळती घेतलेली होती. तर फक्त मी तेव्हा ही 700ला काहीतरी घेतलेली होती. आता आणि याची प्राइस खरंच खूप जास्त महाग झालेली आहे. आणि त्यानंतर या समया आहेत ना, या समया पण मला ना माझ्या लग्नामध्येच भेटलेल्या होत्या, त्यामुळे मी काही आणखी नवीन समया घेतलेल्या नाहीयेत. पण या समया पण मला खूप आवडतात. माझ्या भरपूर पूजांमध्ये पाहिलं असेल तुम्ही की मी या समया घेते आणि या समयाच लावत असते मी पूजेमध्ये. तर मला नवीन समया पण घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर मला अष्टलक्ष्मीचा कलश आणि थोडंसं ते पंचारती वगैरे असं घ्यायचं आहे सामान, बरंच देवाचं सामान घ्यायचं आहे. पण बघू बजेटनुसार जसं जमेल तसं मी ते नक्की घेणार आहे. कारण अशाच सामानांनी, अशाच छान छान भांड्यांनी आपली पूजा खूप 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 सुंदर होते. आणि हा जो कलश आहे हा मला माझ्या सासूबाईंनी दिलेला होता. तर हा कलश आपल्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये वगैरे मी वापरते. असे माझ्याकडे 2 कलश आहेत. हा कलश मला माझ्या आईने दिलेला होता आणि हा सासूबाईने दिलेला होता. असे 2 कलश माझ्याकडे एकत्रित आहेत. तर हे कलश मी मार्गशीर्ष महिन्याची पूजा वगैरे असते ना त्याच्यासाठी मी वापरते. आणि या 2 उरळे आहेत ते मी खास डेकोरेशन करण्यासाठी वापरते.
तर ही एक आत्ताच मी हे मला जे आपलं वाण असतं त्याच्यामध्ये भेटलेलं आहे गिफ्ट, आणि ही मी नवीन घेतलेली होती, पण व्हॅक्सच्या दिव्यांमुळे थोडंसं खराब झालेलं आहे. व्हॅक्सच्या दिव्यांमुळे हे थोडंसं खराब झालेलं आहे. आणि त्यानंतर पण मी ओल्या कपड्याला पुसून घेतलं, पण हे काही डाग वगैरे व्हॅक्स जायला तयार नाहीयेत. तर बघू याच्यावरती मला काय उपयोग पर्याय भेटतो का हे साफ करण्यासाठी. पण तात्पुरतं तर मी याला ओल्या कपड्याने पुसून असं स्वच्छ ठेवून दिलेलं आहे. आणि त्यानंतर हे बघा, हे असे चौरंग, हा जो आहे हा कमळ आसन असलेला चौरंग आहे. हा पितळेचा पूर्ण पूर्ण भरीव नक्षीकाम असलेला आणि खूप खूप जड असा चौरंग आहे. तर हा चौरंग पण मी श्रीयंत्र खास ठेवण्यासाठी घेतलेला होता. पण तेव्हा माझ्याकडे छोटं श्रीयंत्र होतं, ते याच्यावरती बसायचं. पण आता मी मोठं श्रीयंत्र घेतलेलं आहे, त्यामुळे मग मी दुसरं श्रीयंत्र दुसऱ्या चौरंगावरती ठेवलेलं आहे आणि हे दुसऱ्या पूजांमध्ये मी युज करते. त्यानंतर हे सगळे चौरंग जे आहेत हे सगळे आपल्या पूजेमध्ये खूप खूप जास्त उपयोगी येतात. आणि अशा छान छान भांड्यांमुळेच आपली पूजा खूप खूप सुंदर आणि छान होते. तर अशा समया, त्यानंतर असे ताटं वगैरे थोडंफार सामान माझ्याकडे पूजेसाठी आहे. आणि या छान छान भांड्यांमुळेच आपल्या पूजेला खरं स्वरूप प्राप्त होतं. खरं तर देवासाठी जेवढं घेईल आपण तेवढं कमीच आहे. मला तर देवपूजेसाठी ना असे छान छान वेगवेगळे नवीन नवीन भांडे घ्यायला ते खूप खूप जास्त आवडतं. पण बजेटनुसार जसं जमल तसंच मी घेते, कारण आपलं बजेटही आपल्याला पाहायला लागतं. तुमच्या कोणाच्या माहितीमध्ये जर जिथं कुठलं दुकान पुण्यामध्ये छान असेल समई वगैरे घेण्यासाठी, तर मला नक्की रिकमेंड करा. कमेंटमध्ये मला नक्की सांगा दुकानाचं नाव किंवा ऍड्रेस, तर मी नक्कीच तिथे जाऊन छान समया घेईन. आता नवीन ज्या ट्रेंडमध्ये झालेल्या आहेत तशा समया मला देवासाठी घ्यायच्या आहेत. तर असं काही छोटंसं माझं भांड्यांचं कलेक्शन आहे. आणि ते तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की सांगा. तुमच्या सर्वांकडे ह्याच्यापेक्षा जास्त आणि छान छान सुंदर कलेक्शन असेल हे मला नक्कीच माहिती आहे. पण माझं भांड्यांचं कलेक्शन मी आज तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. आणि तुम्हाला हे कसं वाटलं मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.